सौमित्र हो हो काय आहे? आत्ता ठीक आहे, चला योगाकडून भोगाकडे चला. आलोच. या तर या. अगं इकडं कुठं? हो असं काय कसा झोपलाय तो बघा ना. हे तेरे की सगळा मूड ऑफ झालाय माझा. असला मुडा उठवा त्याला आधी. जाऊ दे ग, उठेल तो नंतर उठेल त्याच्या वेळेस. जाऊ दे. हो असं नाही 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 उठवा उठवा आधी त्याला. बघा ना कसा झोपलाय. असं म्हणजे काय, किती छान झोपलाय. झोपेत सुद्धा किती छान दिसतंय माझं लेकरू. वा. नाही 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 अहो पण इतक्या उशिरापर्यंत कधी झोपत नाही ना. पहाटे उठतो जॉगिंगला जातो. आज बघा हो कसा असं झोपलाय. अरे कधी पहाटे उठला आणि जॉगिंगला गेलाय? विघ्नेश कधी आजपर्यंत 10:30च्या आत उठलाय का? विघ्नेश नाही मी सौमित्राबद्दल बोलतेय. अच्छा. अरे हा इतक्या वेळ कसं काय झोपला? खरं तर हा इतका वेळ कधी झोपत नाही. पहाटे लवकर उठतो, जॉगिंगला जातो, सगळं आवरून सारून लगेच क्लिनिकला जातो. आज का बरं झोपला असेल इतक्या वेळ हा? उठवताय त्याला. त्याचं बहुतेक दमला. उठवा त्याला आधी. उठवा त्याला आधी. उठवतो. सौमित्र ए बाळा उठ रे बाबा लवकर. अरे तुझी आई केवढी घाबरलीये बघ. उठ रे बाळा उठ. ए बाळा उठ ना. उठतोस का? लवकर उठ. तुम्ही काय शोधताय? एखादी ड्रिंक्सची मोकळी बाटली कुठे सापडते का पाहतो. माझा मुलगा व्यसनी नाहीये. माझा मुलगा असू शकतो. मस्त जोक आहे, शेअर करतो. ते नंतर करा आधी त्याला उठवा. माताजी पिताजी गुड मॉर्निंग. बघ ना रे तुझा दादा उठतच नाहीये. काळजी करू नका काय. विड्रॉल सिम्पटम्स आहेत काय. सिगरेट सोडल्यानंतर कसं होतं सेम. हे हा कुठे सिगरेट ओढतो? माझा मुलगा आहे, ओढू शकतो. म्हणून मी माझ्यासोबत यांना कुठे बाहेर नेत नाही. इट्स सिम्पल. ब्रेकअप झालाय त्याचा. अरे देवा देवा आता तुला पाण्यातच ठेवायला पाहिजे. सततच ब्रेकडाऊन. जीव टांगणीला लागतो रे बाबा या ब्रेकडाऊन पायी. काही काळजी करू नकोस ग. आणि देवांना तर बिलकुल त्रास देऊ नकोस. कारण ते आधीच खूप बिझी असते. आणि टेन्शन नको घेऊस ग. खरं सांगतोयस तू? तुझ्या तोंडात साखर पडो. देवच पावला बाबा तुझ्या रूपाने. हे ब्रेकअप आहे ना हे असं होतच असतात. आणि जरी ब्रेकअप झाला तरी घाबरायचं कशाला. पार्टनर असा लगेच मिळतो. अहो 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 काय बोलतोय हा? मस्त सांगतोय. काय छान आयडिया सांगितली त्यांनी. आपणही घेऊयात का ग ब्रेकअप? थोडाच तेवढा आयुष्यात बदल. लहान मुलांसारखं वागू नका. आता रिटायर होणार आहात तुम्ही. तेच सांगतोय मी. अगं आता ह्या मुलांकडनं नवीन नवीन गोष्टी शिकायला पाहिजेत मला. आपल्या पुढची पिढी आहे ही. बिनधास्त ब्रेकअप करतात. ब्रेकअप नाही अरे फ्रीडम. एकदम फ्री वाटते मला. मुक्त स्वतंत्र फ्री. फ्रीडम 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 फ्रीडम. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी असंच फ्री वाटतं. स्वामी तुम्हीच माझ्या किरणची आशा आहात. तुम्ही सांगून तर पहा मी कुठलेही बलिदान द्यायला तयार आहे. ओके. एक फंबल वाटतोय छोटासा. फंबल. ऑसम. परफेक्ट होता. इट वॉज अमेझिंग. नाही 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 एक मिनिट. तो म्हणतोय ते बरोबर आहे. मलाही वाटलं एक फंबल आहे का रे घ्यायचंय परत. हा म्हणजे इफ ही इज फाईन विथ इट. Okay. I mean, it was awesome. ओके थँक्यू. Done. आर यू शुअर? Yes, of course. ओके देन.
Okay. Client's the king. Okay. Bye. Mind blowing, awesome, amazing. Sorry. घाबरलीस का? नाही मी घाबरली असं दाखवलं वाटलं ना It's okay. I mean, it was simply awesome, yeah. थँक यू थँक्स अ लॉट तू खूप टॅलेंटेड आहेस हा. थँक्यू आणि कुठून काढतेस ग एवढा चांगला आवाज? घशातूनच काढते जस्ट किडिंग या. म्हणजे गॉड्स गिफ्ट आहे ना त्यामुळे फारसे काही प्रयत्न करावे लागत नाही अग्रीड अग्रीड. गॉड ने तुम्हें फुर्सत में बना. हो सो स्वीट ऑफ यू थँक्यू सो मच यार मी ना ही लाईन पहिल्यांदा ऐकते आयुष्यात सच अ क्लिशे लाईन काय करू, तुझ्या इतका टॅलेंटेड नाहीये ना. क्यों आपको बनाया तब गॉड बिजी था क्या व्हाट? अरे यार ये कैसा आइटम बनाया यार गलत बनाया यार किसने बनाया अगर नहीं होता तो नहीं बोलना था ना ऐसा आइटम मत लाओ यार मेरे पास अभी क्या हो सकता है इसका ठीक है चलो छोड़ो अभी कुछ नहीं हो सकता है अभी जैसा है वैसा भेज दो यार वाव, यू आर ऑसम यार. आई नो तुझा नंबर मिळू शकेल का मला? हाँ नंबर? नंबर हवा है ओके ना टोकन नंबर 4404 तुम्ही रांगेत आहात कृपया प्रतीक्षा करा आणि मागे 020 ओके बाय हॅलो डॉक्टर. हॅलो हॅलो मिसेस लेले. हॅलो. हॅलो. तुमच्या हाताला इतका गुण आहे की नाही फार बरं वाटतं. म्हणजे तुमच्या ह्या क्लिनिकमध्येच खूप कम्फर्टेबल वाटतं. अर्थात तुमच्यामुळेच म्हणा. इतका उत्साह संचारतो की नाही अंगात असं वाटतं काय करू आणि काय नको. सध्या बसून घेऊयात का? बस ग. अहो इकडे काय मग मिसेस लेले परवाच तुम्ही येऊन गेलात आणि आज लगेच परत. हा अहो तुमच्यासाठी नवीन पेशंट घेऊन आले. कमिशन घेणारा मी याचं. ही तुमची बहीण वाटेल तुम्हाला पण माझी मुलगी आहे. अरे वा बरं झालं सांगितलं. मला वाटलं की ही तुमची मोठी बहीण आहे की काय. बघ मी तुला म्हंटल होतं ना डॉक्टर फार फनी आहेत. फनी. अगं यांच्याकडे बघूनच निम्मा आजार बरा होतो. यांना भेटलं ना की खूप फ्रेश वाटतं. तू सांग तुला काय जे सांगायचे ते अगदी मोकळेपणानं सांग. सांग सांग सगळं मी फनीली ऐकून घेईन. तुम्ही विचारा ना सगळं सांगते. बघा ना अबोल आहे. विचारल्याशिवाय काही बोलतच नाही. बोलायची संधीच मिळाली नसेल ना. अहो संधी अशी थोडीच मिळते. ती मिळवावी लागते. अहो ती बोलत नाही ना त्यामुळे तिला कोणी मित्रच नाही. आम्ही नवीनच शिफ्ट झालोय ना इथे. एकटी असते बिचारी. दिवसभर कम्प्युटर समोर असते. ते ते ठीक आहे पण त्रास काय त्रास. हाच एकटेपणा. अहो म्हणून तर तुमच्याकडे घेऊन आले. काहीतरी औषध द्या ना. एकटेपणावर होमिओपॅथीचं औषध. हा तुम्हाला भेटणं हे पण एक औषधच आहे की.
म्युझिक यार. तू 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 चालू ठेवा. सिंगल असण्यातलं ना सुखच वेगळं आहे. म्हणजे ना मला असं खूप फ्री वाटतंय, असं नो टेन्शन. ऋतू मी काय म्हणते, तू पण ब्रेकअप करून टाक. एकदम ऑसम फिलिंग आहे. ए शट प्लीज शट. एक्झॅक्टली. चुंबक तुमचं अजून छान चालेल, पळेल यू विल हॅव सो मच फन जस्ट लाईक मी. अगं मी तू परवा तर त्या रोकड्याचं जमवायच्या नादात होतीस ना तू. अचानक काय युटर्न मारलास? अगं दॅट इज पास्ट. मी आज आत्तामध्ये जगतीये. लिव्ह इन द मोमेंट. तुला माहितीये आज काय मज्जा आली? स्टुडिओमध्ये ना एक क्लायंट माझ्यावर फुल लाईन मारत होता. तो लाईन मारत होता, मी डील देत होते. तो लाईन मारत होता, मी इतकी मज्जा आली ना. नो, मला एकदम फ्री वाटतंय. एकदम कम्प्लिटली फ्रीडम एन्जॉय करतोय मी. आता मी काहीही केलं मला कोणीच अडवू शकणार नाही. नो सेन्सर बोर्ड. काही करू शकतो, एकदम काही. आज काय झालं माहिती का? आज त्या क्लिनिकमध्ये मिसेस लेले आलेल्या, लेले त्यांच्या मुलीला घेऊन. आणि मग ते आई लाईन मारते का मुलगी लाईन मारते काहीच कळत नव्हतं. मी आपलं एन्जॉय केलं. तू अनएथिकल वाटत नाही का तुला हे? एक मिनटं, तू केलंस तर अनएथिकल आहे, ओके. पण मी सिंगल आहे, सिंगल, कळलं का? आणि त्यामुळे मी काही करू शकतो. त्यामुळे फॅन्टसी वगैरे करताना मला अजिबात गिल्ट बिल्ट येत नाही, कळलं का? आणि आय एम फिलिंग लाईक रोकड्या ना. म्हणजे दिसेल त्या मुलीवर टप्पे टाकू शकतो. हा? हा? मायला रोकडीसारखं काय? आपल्याला एकाच पोरीच्या प्रेमात पडायचंय, ते पण आपल्याला मॅरेज करायचंय म्हणून. हो का? पण त्यामुळे तू बाकी मुलींवर टप्पे टाकणं बंद केलंय का? हा? हा? मला काय वाटतं, मुलं ना टपलेली असतात लाईन मारायला. त्यांना वास येतो सिंगल असल्याचा. बरोबर टप्पे टाकतात. हे दिस बॉईज ना ऑलवेज लाईन मारायच्या मूड मध्ये असतात. यु नो व्हॉट, परवा काय झालं, ऑल ऑफ अ सडन एका मुलाने माझ्या पेजवरचे सगळे फोटोज लाईक केले. आणि मी त्याला थँक्स असा मेसेज केला तर डायरेक्ट मला प्रायव्हेट मेसेज आला त्याचा. आणि ही जस्ट प्रपोज मी यार. रिअली? संग्राम सातपुते. नाही नाही नाही, मला काय वाटतं माहितीये का, तुझ्या अकाउंटवर तुझं स्टेटस सिंगल आहे ना म्हणून असणार. प्लीज, त्याने जे फोटोज लाईक केलेत त्यातले अनेक, म्हणजे साधारण सगळ्याच फोटोजमध्ये मी आहे हे जरी त्याने पाहिलं असतं ना, तरी त्याने हे मूर्ख धाडस केलं नसतं. पण संग्राम सातपुतेला वाटलं असेल की तू तिचा भाऊ आहेस. कुठल्याच अँगलने आम्ही दोघं भाऊ बहीण वाटत नाही. नाही म्हणजे मी काय म्हणते, बदलून टाक ना स्टेटस. ते काय इन रिलेशनशिप किंवा कमिटेड टाकून दे, विषय संपला ग. मी तर म्हणते ब्रेकअपच करून टाक, स्टेटस पण बदलायला नको. ऐका जरा, मी तिला सांगितलंय की स्टेटस बदलू नको. का बरं? सीए पास झाल्यावर बदलणार आहे. पण मग लवकर हो ना पास. हे नापास हो म्हणली. मी असं म्हणले लवकर हो ना पास. अय्या परत तेच. अरे प्लीज यार, तुम्ही नाजूक विषयांना हात नका घालू यार. मुद्दा काय चाललाय की तुम्हाला असं वाटतंय की मुलं लाईन मारायला टपलेली असतात आणि मी पुरुषांच्या बाजूचा एकमेव प्रतिनिधी म्हणून तुमचा हा मुद्दा नाकारतो. पण तू कुठे पुरुष आहेस? म्हणजे म्हणजे तू ऋतूचा बॉयफ्रेंड आहेस ना. ऋतू तू मुलगी नाहीयेस, म्हणजे चुंबकची गर्लफ्रेंड आहेस. हा, तुला स्वतःची वेगळी अशी आयडेंटिटी नाही. दिस इज टू मच. म्हणजे आय ऍक्सेप्ट दॅट की मी शौनकची गर्लफ्रेंड आहे, पण शेवटी मी एक मुलगीच आहे. हा, तुम्ही कपल आहात, कपल. त्यामुळे मुलं वर्सेस मुली याविषयी जर वाद घालायचा असेल तर तुला सिंगल व्हायला लागेल. सिंगल?
म्हणजे मला असं सिंगली वाटतं असं काही नाहीये ना. सिंगली अरे म्हणजे माझ्या एकट्याला असं वाटतं असं नाही म्हणायचंय मला. म्हणजे तुलाही वाटतं ना? काय हो 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 बॅचलर. निरक्षर. आणि मामा, पोरींचा प्रॉब्लेम काय माहितीये का? त्यांना नेमकं काय पाहिजे, त्यांना काय वाटतं हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. कन्फ्यूज. करेक्ट बोलला. माहिती कसं आपण लहानपणी हे करतो ना 3 पायाची शर्यत, हा. त्यामध्ये आपले पाय जोरात चाललेले असतात पण मुलींना पाय हलवायचे नसतात. काय गो? म्हणजे तुला असं म्हणायचंय की मुली मुलांना मागे खेचतात. नाही नाही नाही, पुढे जाऊ देत नाही. एकूण एकच आहे. तू हसलास म्हणजे तुला पण असंच म्हणायचंय ना. अगं आपल्याबद्दल कुठे बोलतायत ते, मैत्रीबद्दल बोलतायत. अरे मला मैत्रीचं नाव नव्हतं घ्यायचं. मी परत मैत्रीचं नाव घेतलं. ऐक ऐक ऐक. प्लीज प्लीज तू त्याचं नाव कसं घेऊ शकतेस माझ्या समोर? मी नाही घेतलं ग. तू त्याचं नाव कसं घेऊ शकतेस माझ्या समोर? काय 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 नियम काय आहे आपला? सॉरी सॉरी. अगं म्हणजे काय झालं माहितीये का, म्हणजे ज्याचं नाव घ्यायचं नाहीये तो बॉईज ग्रुप मध्ये काय म्हणाला माहितीये का, की मुलींबरोबर धावणं म्हणजे 3 पायांची शर्यत असते. म्हणजे मी होते तिकडे. मी नव्हते. चुकून झालं. हा, मिस्टेक. बाय मिस्टेक. ओके. हे डॉक्टर लय झाला हा तुझं. चल, त्यांनी घेतलं तिचं नाव, काय फरक पडला? तुझ्या अंगाला काय भोकं पडली का? प्रश्न भोकं पडायचा नाहीये, प्रश्न तत्वांचा आहे. 1 मिनिट. काय? कुठली तत्व? आज सगळ्यांना फायनल सांगून टाक. चल, कुठली तत्व काय? 1 मिनिट. तत्व म्हटला का हा? इनफ. बास झाला यार आता. आपणच आपल्या गळ्याभोवती नकळतपणे फास अडकवून घेतलेला आहे आणि कधीतरी सहजपणे सुरू झालेल्या भातुकलीच्या खेळाचे हे नियम आता रूढींमध्ये परावर्तित झालेत आणि आपण उघडपणे त्यांच्याकडे त्यांना पडताळून बघायचं सोडून आंधळेपणे त्यांना त्याचं अनुकरण करत त्याला जणू काही खतपाणीच घालत आहोत. आणि या सगळ्यात आपण हे विसरतोय की काचणाऱ्या या नियमांमुळे आपले प्राण आणि आपल्या ग्रुपचा आत्मा असलेला उत्साहच नामशेष होतोय. या सगळ्यात आपले आणि आपल्या ग्रुपचे दोन्हीचे श्वास कोंडलेत. तुम्हाला काही बोलायचंय? हे चुंबक जरा कमी बोलत जा. काय फुफ्फुस पंक्चर होतील नाही तर. आणि फुसफुस असा आवाज येईल फक्त आता. पण मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटतंय का? चुंबक, तू तर काय बोललास मला काहीही कळलं नाही रे. आयुष्य आपण समजतो तितकं सोपं नसतं का ऐश्वर्या? गड्या, आयुष्याचं जाऊ दे, तुझ्या बोलण्याचा मुद्दा तरी सांगशील का? हाय गॉट इट. म्हणजे याला असं म्हणायचंय की किती दिवस तुम्ही असा हाइड अँड सीकचा गेम खेळणार आहात? म्हणजे एकमेकांसमोर न येणं, एकमेकांची नावं न घेणं. इनफ यार. परफेक्ट. ब्युटी. ऋतू, तुला कसं कळतं ग हे सगळं? यांच्यातलंही प्रेम असणारा. म्हणजे एवढ्या खडखडाटानंतर पण तिला अर्थ कळला म्हणजे भारी आहे मामा. मुद्दा असा आहे की ब्रेकअप जर खरंच झालं असेल तर तुम्हाला एकमेकांना फेस करावं लागेल. काय? हा, करेक्ट करेक्ट. हा, आणि तुम्ही एकमेकांना फेस करून पण कूल राहिलात म्हणजे तुमचं खरं ब्रेकअप झालंय. हा,
आणि तू का घाबरतोस? एक मिनिट, एकतर माझं काही चुकलेलं नाही आणि दुसरं म्हणजे मी तिला घाबरत नाही. काय एक्झॅक्टली, त्यानं माती खाल्ली आहे, मी कशाला घाबरू? एक्झॅक्टली, बरोबर आहे. तू तू बिंदास त्याला फेस कर. त्याला टाळायचं काही कारण नाहीये. हो, म्हणजे तुला अशी अपॉर्च्युनिटी लवकरच मिळणार आहे. लिसन, माझ्याकडे ना रेट्रो शोचे पासेस आहेत देवदासचे, आपल्या अख्ख्या ग्रुपसाठी. जुना देवदास, नवा देवदास. देवडी, देवदास ते देवडी एक प्रवास. मोठ्या स्क्रीनवर. आय लव्ह इट. आपण प्लीज सगळे एकत्र जाऊया. हा, मी काही घाबरत नाही. पण बिण काही नाही, आता पण बिण काही नाही. आपण सगळ्यांनी तिकडे जायचंय आणि तू तिथे मागे हटणार नाहीयेस. येऊ दे त्या सौमित. एक मिनिट, का नाव घ्यायचं नाही तिचं? तिचं नाव घेतल्यावर एवढा राडा का करतो? ब्रेकअप झालं ना तुमचं. तिचं नाव घेतल्यावर तुला फरक पडतो का? पडतो का फरक? नाही म्हणजे तसं काही म्हणजे म्हणजे नाही, नाही ना, मग झालं. ए तू घे, तिचं नाव घे, बिंदास घे. मी आहे ना, तू घे. ऋतू, मे मे मैत्री. पडला फरक? म्हणजे मैत्री, पडला फरक? नाही म्हणजे मैत्री पडला फरक? नाही. आधी मैत्री 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 मैत्री. मैत्री. मैत्री नाही म्हणजे काही काही फरक पडत नाही हे मी दाखवत होतो. हा हा हा, आणि दाखवून टाक ना मैत्रीला. हम है, बाकी सब पाणी कम है. आणि मैत्रीला पण कळायला हवं ना खरा ब्रेकअप काय असतो ते. हा, म्हणजे तू कसा ब्रेकअप मध्ये कूल असतोस. कूल. कूल आहे का मी? हा, कूल